उपवासाच्या बटाट्याच्या आमटीसाठी मी येथे 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे चांगले कडक भाजायचे आहेत. त्यानंतर हिरवी मिरची तेल टाकून चांगली भाजून घ्यायची आहे. हिरवी मिरची चांगली भाजल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. कढईत तेल तापायला ठेवायचे आहे आणि त्यात मिरचीचा ठेचा परतून घ्यायचा आहे. आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी इथे उकडलेले बटाटे घेतले आहेत. ते तेलात टाकून घ्यायचे आहेत. ते परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मीठ टाकून घ्यायचे आहे. मीठ टाकल्यानंतर ते चांगले परतून घ्यायचे आहे. त्यानंतर गरम केलेले पाणी इथे टाकले आहे. त्यानंतर शेंगदाण्याचे कूट टाकले आहे. शेंगदाण्याचे कूट टाकल्यानंतर भाजी चांगली 5 मिनिटं शिजून घ्यायची आहे. भाजी शिजल्यानंतर मी एका बाउलमध्ये काढली आहे. तर तुम्ही पाहू शकता भाजी किती छान झाली आहे आणि त्याला तरीही खूप छान आले. तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा.